आज मी मस्त खिचडी बनवत होते, कारण की माझे मिस्टर बोलले की आज खिचडीच बनव. तर मला इतका आनंद झाला की चला भाऊ आता रात्रीच्या जेवणाला ना झटपट मस्त खिचडी बनवून मोकळं होऊन जावं. म्हणून मी आता हे कांदे बिंदा टाकले आणि तेल टाकून कांदा परतून घेते. आणि खरंच अशा वेळेस जर कोणी म्हटलं ना की भाजी भाकरी नको बनवू, चपात्या नको बनवू, मस्त आज फक्त खिचडीच खायची आणि खिचडीच बनवतो, की इतका आनंद होतो ना. असा आनंद प्रत्येक वेळेला होतो की चला काय आता पटकन खिचडी टाकून मोकळं होऊन जायचं. आणि कसं आहे, खिचडीला टाईम नाही लागत, पण तसं भाजी चपाती म्हटले खूप वेळ जातो. आणि मी या कोथिंबीर अद्रक लसूणची पेस्ट बनवते. तर ह्या ज्या काड्या आहेत ना कोथिंबीरच्या आहे, आणि मी त्यांची अशी पेस्ट बनवून घेतली. खरंच ही खूप चवदार लागतात. कोथिंबीरच्या काड्या कधीच टाकून द्यायच्या नाही, त्याच्यात खूप म्हणजे त्या खूप चव छान लागतात भाजीसाठी पण. आणि असं खिचडी वगैरे जरी बनवायची असली तर आम्हाला सोयाबीनसुद्धा खूप आवडते, तर मी त्याच्यामध्ये सोयाबीन पण टाकली आहेत खिचडीत. आणि तांदूळ थोडेसे पाखडून घेते मी, कारण की चाळून ठेवलेले आहेत, पण मग परत मी निसून असे पाखडून घेते. आणि ही जी डाळ आहेत ना ती आमची घरची डाळ आहे, म्हणजे माझ्या मावशीने मला दिलेली आहे. आणि खरंच ती खूप पौष्टिक आहे, आणि घरची डाळ आहे तर म्हटलं चवदार राहतेच. आणि मी मीठ आहे की नाही व्यवस्थित ते बघत होते, कारण की काय वेळेस काय होतं की भाजी असो भात असं खिचडी वगैरे खायच्या तर आळणी जर झाले ना तर चव बिघडून जाते. मेन महत्त्वाचं म्हणजे त्याच्यात मीठ असतं, कारण की मीठ जर व्यवस्थित असले ना तर प्रमाण तर कोणती भाजी कशी असो किंवा चवदारच लागते. तर थोडंसं मीठ कमी होतं, मग मी त्याच्यात मीठ टाकत होते. आणि त्याच्यात माझ्या मुलांचं बोलणं चाललं आहे की झालं आहे की नाही आम्हाला भूक लागली आहे. आणि हे माझ्या मुलांनी कोथिंबीर निवडून ठेवली, ती सकाळी खूप छान भेटली मला, विकायला आलं तर एक माणूस. तर हे एक कोथिंबीरची देठ आहे, मी ती अशी बाजूला करून ठेवते. आणि जेव्हा पण भाजी वगैरे बनवायची असली ना तर मी अशी हिरवी मिरचीची तर मी दळून त्याच्यात टाकते. खूप छान भाजी होती. आणि हे जे पनीर आहे ना ते घरचं आहे, तर माझ्या मिस्टरांना काही ते थंड खायची इच्छा होत होती, म्हणून मी त्यांना पनीर खायला दिलं होतं. दही नव्हतं ना, तर मग म्हटले पनीरच खा. असं पनीर खायला खूप आवडतं आम्हाला, आणि मला तर खूपच आवडतं. तर हे मी घरचं बनवेले. आणि घरचं पनीर आहे ना पौष्टिक पण असतं आणि फ्रेश असतं, त्याच्यामुळं छान लागतं ते. तेव्हा मी पण खाते, मला खूप आवडतं. आणि खिचडी